गंगापूर लासूर या महत्त्वाच्या राज्य महामार्गावरील काम सध्या संत गतीनं सुरू असून शिवना नदीवरील जुन्या पुलाचं जमीनदोस्त केल्यानंतर नवीन पुलाचं काम पावसाळ्यापूर्वी करणं गरजेचं होतं. मात्र अद्याप पूर्णत्वास नेलेलं नाही. 1959 साली बांधण्यात आलेला हा पूल पाडण्यात येऊन जवळपास 6 महिने होत आले, परंतु याचं काम सुरू केलं नसल्यानं तालुक्यातील नागरिक आणि शासकीय कर्मचारी, शाळकरी, विद्यार्थी, वाहनधारकांना गंगापूर येथे जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. गंगापूर लासूर रोडचं काम सुरू होऊन जवळपास 1 वर्ष होत आलं. मात्र दरम्यान हे काम 6 ते 7 किलोमीटरचं झालं असून त्यातही ठिकठिकाणी अर्धवट आहे. अनेक ठिकाणी रोडचं काम 4 महिन्यापासून खोदून ठेवल्याने दररोज छोटे मोठे अपघात होऊन जाण्या येण्यासाठी नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या रोडवरील शिवना नदी पात्रात तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी पूल उभारून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या जून महिना संपत आला, मात्र पाऊस जेमतेम पडल्याने नदी पात्र कोरडे असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पण पाऊस जास्त झाल्यास शिवना नदीला पूर आल्यास पर्यायी बांधण्यात आलेला पूल वाहून जाणार आणि या मार्गावरील वाहतूक बंद होईल. नागरिकांना गंगापूरला जाण्यासाठी जवळपास 40 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रोडचं आणि पुलाचं काम वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अत्यंत संथ गतीने काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे. रोडचे आणि पुलाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या गुत्तेदार, संबंधित अधिकारी आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि वाहनधारकांमधून होतीये. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर. आपण सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गंगापूर लासूर रोडवर आहे आणि या गंगापूर लासूर रोडचे काम सध्या सुरू आहे, मात्र अत्यंत संत गतीने सुरू आहे. आणि आता आपण सध्या शिवना नदीच्या या पुलावर आहे आणि शिवना नदीच्या पुलावर आपण बघू शकता या शिवना नदीच्या पुलाचे काम सध्या बंद आहे आणि या पुलाचे काम सुरू होऊन जवळपास 6 महिने झाले, परंतु पावसाळ्यापूर्वी पूल होणे अत्यंत आवश्यक होते, मात्र अद्यापपर्यंत झालं नाही. आणि या विभागाने, बांधकाम विभागाने हा पर्यायी मार्ग बनवण्यात आलेला आहे आणि या पर्यायी मार्गाने आता पाऊस जर या नदीला महापूर आलं तर आपण या मार्गावरील लोक, नागरिक, शाळकरी, विद्यार्थी तसेच ऑफिशियल कर्मचारी वगैरे हे कसे जाणार असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होतात आहे. आणि येथे आपण बघू शकता हे पुलाचं सध्या हे काम कालपासून सुरू केलं आणि अद्यापपर्यंत हे कुठलंच काही झालेलं नाही आणि पावसाळ्यात होणार नाही हे काम आणि या नागरिकांना मोठा अडचणीचा सामना करायला लागत आहे आणि जवळपास 40-50 किलोमीटरचा फेरा मारून गंगापूर जावे लागणार आहे. आपण आता सध्या इथे ग्रामस्थ आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे, काय म्हणता तुम्ही कुठले आहात? आम्ही प्रॉपर मालुंजा गावचे आहे, मालुंजा खुर्द. आणि हे जे काम चालू आहे, समजा हे रस्त्याचं काम तर 1 वर्षापासून चालू आहे, समजा पुलाचं काम हे 6 महिन्यापासून चालू आहे. आणि यांचं काम तुम्ही बघा, एवढं मोठं काम आहे पण इकडं मशनरी किती चालू आहे. एकच मशनरी आहे, पानकाळा चालू झाला आहे आणि आता जो पूल बांधलेले आहे ना, याच्यात जर समजा नदीला पाणी आलं किंवा पहिल्याच धडाक्यात होऊन जाणार आहे तर नागरिकांची किती गैरसोय होणार आहे याच्यावर काहीच लक्ष नाही त्यांचं. 2 महिन्यापासून काम बंद ठेवलं होतं यायना, पानकाळा तोंडवर येईल असून सुद्धा इतकं हलगर्जीपणानं काम चालू आहे यांचं. नागरिक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. काय म्हणता तुम्ही या रस्त्याबाबतीत आणि पुलाबाबत काय नागरिकांना त्रास सहन करावा लागणार? पहिले तर निषेध करतो इथल्या अधिकाऱ्यांचा व कॉन्ट्रॅक्टदारचा, कारण की जर आज जर बघितलं तर पानकळा आणि तोंडवर आला होता. मागच्या वेळेस जर बघितलं तर ह्या शिवना नदीला कमीत कमी 4 ते 5 ते 20 महापूर आला होता. म्हणजे जर महापुराची जर बघितली तर पाणी ह्या नदीला 6 महिने पाणी होतं. त्या पाण्यात जर हिशोब जरा बघितला, आज जरा बघितलं तर सगळ्यात मोठा आर्थिक तोटा हा वाहन चालकाला होणार आहे. किंवा ज्याला म्हणतो पश्चिम महाराष्ट्र आणि खांद्याची दुवा म्हणजे हा रोड आहे. आणि ह्या रोड ज्यावेळेस खंडित होणार आहे तर त्यावेळेस सगळ्यात मोठा महामार्ग तिकडून जावं लागणार आहे, म्हणजे संभाजी मार्गे महामार्ग जावं लागणार आहे. म्हणजे ज्या गाडीवाल्याला 80 किलोमीटर हा लॉंग डिस्टन्स करावं लागणार आहे. दुसरी गोष्ट असेल, जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहे जे गंगापूर म्हणजे आज जर वेळेला शकता असेल, म्हणजे इकडला प्रत्येक परिसर हा गंगापूरला जोडलेला आहे. गंगापूर हा तालुक्याचं ठिकाण आहे आणि तालुक्याच्या ठिकाणाला हा मुख्य रस्ता आहे. याला आपण लासूरचा जे मोठा प्रवर्ग आपण तिकडून जे म्हणतो तो गंगापूरला जोडतो. जर एक साधा कागद जरी म्हणजे रहिवासी समजा ज्याला आपण तहसीलमधून काढतो तो जरी काढा जर म्हटलं तर त्याला 80 किलोमीटर चक्कर पाडणार आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहे की त्याचं आर्थिकदृष्ट्या डायरेक्टली इथल्या नागरिकाला संताप होणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे पानकळा तोंडवर आलेला असताना याने खांदून ठेवला रस्ता. तो मला नाही वाटत 2 वर्ष पूर्ण होईल आणि याचा त्रास विनाकारण प्रत्येक नागरिकाला होणार आहे. कारण आज जर बघितलं तुम्ही तर तिकडे जाताना एक व्हिडिओ काढा आणि पहा की नागरिकाला किती त्रास होणार आहे. त्या चिखलामुळं गाडी स्लिप होणार आहे, ॲक्सिडेंट होणार आहे. आणि हा रस्ता मागील 1.5 वर्षापासून चालू आहे, 1 वर्षापासून चालू आहे आणि अजून 1.5 वर्ष म्हणजे एका रस्त्याच्या कालावधीत तुम्ही 4 वर्ष ठेवलेला आहे का? यांना नागरिकांना करायचं काय? हे पूल बनवून लय वेळ झालाय पण बनत काही नाही बरोबर. आणि इथून मुलं कशा शाळेत जाणार, पुन्हा नागरिकाला अडचणीतून जायला रस्ता नाही. हे पूल पडन, पाणी पाऊस आल्यावर वाहून जाईल सगळा. मग दर्शनाला कसं जायचं, शाळेत मुलं कसे जायचे. हे पूल तयार होऊन आता झालाच नाही. 5-6 महिने होऊन गेले, काम चालू बंद पडलं. हे कधी चालू कधी बंद असं चालू आहे. कसं जायचं मग माणसांनी इथून, लेडीजनी लेकरांनी शाळेत कसं जायचं. हा देवगाव बोरगाव रस्ता हे बंद चालू आहे पण 1 वर्षापासून चालू आहे पण काय बना नाहीत, पुलं बना नाही. मग कसं जाणार सांगा बरं. हा अशी अडचण आहे आमची. हे लवकरच्या लवकर पूल झाला पाहिजे, नाही तर मुलं लेडीज इथून गाड्या घोड्या कशा जाणार. मोठा नागरिकांचा रोष आपल्याला बघायला मिळत आहे आणि नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे की संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर रस्ता खोदून ठेवून काम वेळेत न केल्यामुळे तसेच पुलाचे काम हे पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचं होतं. मात्र पावसाळ्यापूर्वी झाले नसल्यामुळे नागरिकांचा मोठा रोष आहे आणि आता हा सध्या या शिवना नदीच्या पुलावर मालुंजा येथील हा पर्यायी मार्ग बांधणं आणि या नदीला महापूर आल्यावर हा पर्यायी मार्ग वाहून जाणार आणि हा सदरचे हे पुलाचे काम पावसाळ्यात होणार नाही आणि येथील तालुक्यातील नागरिकांना मोठा गंगापूर ठिकाणी जाण्यासाठी मोठा अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मी इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर.